स्वर्गीय राबूदादा कृष्णाजी बोरचडे उर्फ आमचे मामा यांच्या दशकरीनिमित्त उपस्थित असणारे सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातून आलेली सर्व मंडळी, माता पिता, बंधू भगिनी आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक शिवनेरभूषण सरकडे महाराज ज्यांनी या ठिकाणी आपली भावपूर्ण पुष्पांजली समर्पित केलेली आहे. रामदादांच्या बद्दल माझ्या अगोदरच्या सर्वच वक्त्यांना आपल्याला सर्वांना ती माहिती आहे का. तर आहेत 35 वर्ष आणि आजी चेअरमन ज्यावेळेस सोसायटीचे राहतात त्यावेळेस त्या माणसाकडे काहीतरी असल्याशिवाय तो राहत नाही माणूस. आणि म्हणूनच तुमच्या बरोबर शिवाजीदादा असतील, वल्लभ शेठ असतील, निवृत्ती शेठ असतील, अशा जुन्या माणसांच्या पद्धतीमध्ये दादा सभापती जुन्नर तालुक्याचं कृषी उत्पन्न भूषवलं, सोसायटीचं भूषवलं. आम्ही लहान असताना आमचे एस पाटील मामा असतील, नाथदादा असतील, दत्तूदादा करवासे असतील, आम्ही लहानपणी इथे यायचो आणि 8-15 दिवस आम्ही लहान मुलं राहायचो. त्यावेळेस मामा असतील, बाबा असतील, हे सर्व आमचे मामा आणि यांच्या मार्गदर्शन आम्हाला तेव्हापासून लाभलं. आणि नाही म्हटलं तर या जुन्नर तालुक्यात दादाचं योगदान फार मोठं आहे. दादांना जर खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर तालुक्याचे माजी आमदार असतील, आजी आमदार असतील, सभापती तुम्ही असाल. खऱ्या अर्थानं उत्तर पट्टा म्हटलं तर सगळा दुष्काळी पट्टा, पिंपळगाव जोगा पाणी चालले, दक्षिण पट्ट्याला त्याचा खालचा निचरा होतो पण उत्तर पट्ट्याला पाणी उचलून सुद्धा देत नाही, सरळ कर्जतला पाणी चालले. माझं सर्व मंडळीला विनंती आहे, शेतकरी मंडळी कोणीही पाणीपट्टी भरीत नाही. कारखाना असेल, आपली कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, दादांना जर खऱ्या अर्थानं श्रद्धांजली जर व्हायची असेल तर जो सेल्स मिळतो, जो काय आपल्याला नफा कृषी उत्पन्नाला मिळतो, कारखान्याला मिळतो, सहकार क्षेत्रात छोट्या छोट्या आपल्या वसंतराव वैज्ञानिक संस्था सुद्धा आहे. जर आपण सर्व मंडळींचा सेल्स जर भरून पाणीपट्टी रुपयाने जर भरला तर आपल्याला उत्तर पट्ट्यामध्ये ऊस मिळेल, तरकारी मिळेल, कांदा मिळेल. त्यामध्ये तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती नाही, कारखाना हे तर मोठे आहेत. पतसंस्थेसारखा आमचा वसंतराव पतसंस्थेसारखी 10 शाखा आहेत. जर तुम्ही आपण जर ठरवलं तर ह्या पट्ट्या भरायच्या, मानव वाढन, उत्पन्न वाढन. अशा वसंतराव पतसंस्थेसारखी 5 लाख रुपये तुम्ही जर वर्षाला आम्हाला सांगितलं द्या नफ्यातून तर नक्कीच आम्ही त्या शेतकऱ्यांसाठी देऊ. कारण पुढच्या भविष्यामध्ये 5 वर्षांनी पाणी पाटाचं जे दिसतंय ते पाईपलाईन मधून खाली जाईल आणि आपल्याला पाणी फक्त डोक्याला आणि घशाला कोरड असं होणार आहे. तर खऱ्या अर्थाने रामदादांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर हा विषय आपण तालुक्याच्या दृष्टीने सर्व आजी माजी आमदार सभापती आपण सर्वांनी घ्यावा. त्या ठिकाणी मामांची नात जी आमची ज्ञानराज इंग्लिश ग्रामप्रतिष्ठान इंग्लिश मीडियम मध्ये प्रियंका पहिल्या वर्षी म्हणजे 10वी ज्यावेळेस KG पासून सुरुवात झाली तर 10वीला ती 13 मुलांमध्ये ती पण होती. आज ती चांगल्या पद्धतीने जॉब करत आहे. सदाशिवराव आता चांगल्या पद्धतीने साहेब पतसंस्थेचं काम पाहत आहेत. असो बोरचडे कुटुंब, भुजबळ कुटुंब हे सर्व आमचे मामा कंपनी. दादांना मी माझ्या डोके कुटुंब देते आणि संतवाडी, कोळवाडी, आळेफाटा, वडगाव आनंद सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, विविध संस्थांच्या वतीनं, ज्ञानराज इंग्लिश मिडियम स्कूल, वसंतराव नाईक पतसंस्था, ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट व आळे सर्व संस्थांच्या वतीनं, सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी या मामांना आमच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती.